माधाणी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, तसेच दापोडे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. त्याला वारंवार आपल्याला सूचना देण्यात येत आहेत. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उमेश 11 भादाणी संघ. पंचांना देखील मी विनंती करतो की पंच आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आजचा हा पहिला सामना उमेश 11 भादाणे विरुद्ध SP दापोडे. दापोडे संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यामध्ये चिरोबा कोण बी संघाविरुद्ध लढत द्यावी लागली होती SP दापोडे संघाला. 78 धावांचं आव्हान होतं. चांगली फलंदाजी केली होती चिरोबा कोण बी संघाने, परंतु दापोडे संघाने देखील चांगली फटकेबाजी केली, विशेष करून कुणाल, मयूर आणि सुनील पाटील यांनी. सुनील पाटील यांनी 40 धावांची अप्रतिम खेळी साकारली होती. दुसरीकडे आपण उमेश 11 भादाणी संघ पाहिला तर महेश 11 संघाचा पराभव पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये केला होता, ज्यामध्ये प्रथम गोलंदाजी केली होती उमेश 11 भादाणी संघानं. 57 धावांवर थांबवलं होतं महेश 11 संघाला आणि 58 धावांचं जे आव्हान होतं ते सहजच पार केलं होतं चौथ्या षटकामध्येच. जबरदस्त फलंदाजी केली होती संदीप काठोळे आणि किरण विशे यांनी. दापोडे संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची आहे. या ठिकाणी शुभागमन होत आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ यांचं. आपलं खूप खूप स्वागत आहे आमदार चषक 2018च्या 9व्या दिवसाच्या खेळामध्ये. धन्यवाद अजय घरात. तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे सुभाष आज, कारण मोठमोठे संघ आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि पहिलाच सामना एक चांगला सामना आहे प्रेक्षकांसाठी. उमेश 11 भादाणी विरुद्ध SP दापोडे. दापोडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा त्यांचा नक्कीच मानस असेल, कारण जी खेळपट्टी आहे ती नक्कीच फलंदाजांसाठी नंदनवन आहे. आणि एकूणच परिस्थिती देखील आपण पाहतोय फलंदाजांसाठी अनुकूल आहे. जे ग्राउंडचं डायमेन्शन आहे ते जरी आपण पाहिलं तर एक छोटं ग्राउंड आहे, सीमारेषा जास्त लांब नाही आहे, त्यामुळे फलंदाजांचे मिसटाईम फटके देखील काही वेळा आपण पाहतोय की सीमारेषे पलीकडे जात असतात. तर चांगली परिस्थिती फलंदाजांसाठी. गोलंदाजांना मात्र नक्कीच घाम गाळावा लागेल. नक्कीच दुपारचा टाइम आहे, दुपारची वेळ आणि गोलंदाजांना नक्कीच घाम घालावा लागू शकतोय, कारण या खेळपट्टीचा विचार केला अजय पाटा खेळपट्टी आहे आणि दुपारचं सत्र आहे. एक चांगला निर्णय म्हणता येईल SP दापोडे या संघाचा संघनायकाचा. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये पोहोचलेले आहेत, गोकुल पाटील आणि त्यांच्यासोबत दिनेश नाईक. तर सलामी जोडी मैदानात पाठवायचे आहे SP स्पोर्ट्स दापोडे या संघाने. SP दापोडे संघाने बालाजी चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला होता आणि SP दापोडे संघाकडून 2 फलंदाजाने बालाजी चषकामध्ये अर्धशतके झळकावले होते. त्यामध्ये जितू तरे आणि सुनील घरत यांनी भेंड यांविरुद्ध जे अर्धशतक झळकावलं होतं ते यंदाच्या अंगामधील एक उत्कृष्ट अर्धशतक मानता येईल,
खरं तर बालाजी जो चषक होता अजय, जणू काय अंजूरच्या खेळाडूंसाठी एक लाभदायी ठरला होता. कारण 3 फलंदाजाने अंजूरच्या अर्धशतके झळकावले होते. त्यामध्ये जान्हवी स्पोर्ट्सकडून मुकेश पाटील याने आणि एस पी दापोडे संघाकडून जितू तरे आणि सुनील घरत याने. निश्चित रूप से, हालांकि सुनील घरत आज भी टीम में शामिल नहीं है. एसपी दापोडे टीम के लिए सलामी बल्लेबाजों को तुरंत मैदान में भेज देना है. नक्कीच कुणाल म्हात्रे यांनी अर्धशतक झळकावलं होतं. कुणाल म्हात्रे, सुनील घरत आणि मुकेश पाटील या 3 फलंदाजांनी अर्धशतक झळकावले होते बालाजी चषकामध्ये. हालांकि धूप जितनी रोज हम कड़क देख रहे हैं उतनी कड़क धूप इस समय नजर नहीं आ रही है, क्योंकि हल्के फुल्के सफेद बादल कहीं ना कहीं आसमान में है और अनुमान लगाया जा रहा है कि वो बादल थोड़ी देर में हट जाएंगे. ओपनर्स मैदान में प्रवेश करते हुए एसपी दापोडे टीम की ओर से सलामी जोड़ी है कुणाल म्हात्रे और आतिश भामरे. टॉस के लिए कैप्टन के तौर पर आए थे सुनील पाटिल. बॉलिंग की शुरुआत करने जा रहे हैं खुद कैप्टन उमेश इलेवन भादाने टीम के बीरबल विषय. पहले मैच में भी उन्होंने गेंदबाजी से अपनी ही ओवर से शुरुआत की थी मैच की. 9 रन दिए थे और एक विकेट भी प्राप्त किया था. स्ट्राइक कुणाल के पास. दाहिने हाथ के बैट्समैन है. पहली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. लेग स्टंप पर आ रही थी, कलाइयों के सारे मोड़ दिया है और पहली गेंद पर खाता खोलते हुए कुणाल म्हात्रे. इनफॉर्म बैट्समैन है और कुणाल यदि 2-3 ओवर्स भी टिक जाते हैं क्रीज पर तो एक निश्चित रूप से बैटिंग का बहुत अच्छा डिस्प्ले देखने को मिल सकता है. निश्चितच यंदाच्या अंगामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये कुणाल म्हात्रे याने सिटी पूलमधून 3 अर्धशतके आणि ग्रामीण पूलमधून 1 अर्धशतक झळकावलं. 1 अर्धशतक फक्त एका धावेने हुकलं होतं गावदे अंजूर आहे पालकमंत्री चषकामध्ये. पहिल्या चेंडू आत्मविश्वासाने केला होता, मनगटाचा वापर केला होता, एक धावही वसूल केलेली आहे. रिवर्स की कोशिश, जोरदार अपील हो रही है. ओ विकेट कीपर भी अब अपील कर रहे हैं. हालांकि विकेट कीपर ने रनआउट के लिए अपील की थी. बहुत कुछ घटा इस गेंद पर. पहले तो लेग बिफोर के लिए अपील हुई थी. पूरी लंबाई की गेंद थी और पहली ही गेंद पर रिवर्स स्वीप लगाना चाहते थे आतिश भामरे. नक्कीच अपील केला गेला होता. 2 अपील आपण पाहिले होते. एक अपील पाचीतचा आणि दुसरा अपील रनआउटचा धावबादचा केला होता. पहिल्या चेंडूचा सामना करताना एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तोही रिवर्स फटका. पहला ही ओवर है मैच का और स्पिन आक्रमण खुद कैप्टन है हालांकि बिरबल विषय. ये रोचक है. हालांकि आधुनिक क्रिकेट में अब तो ज़्यादा देखने को मिलता है, जब से खासतौर पर 2020 क्रिकेट आया तब से. ये फुल टॉस और ये जाएगी मैदान के बाहर. लंबा शॉट, 6 रन. आज के दिन के खेल में लगने वाला पहला सिक्सर. कमजोर गेंद और उस पर जबरदस्त प्रहार किया आतिश भामरे ने. नक्कीच कमजोर चेंडू होता आणि जसा चेंडू होता तसा समाचार घेतोय आतिश भामरे. पहिल्या चेंडूवर षटकार वसूल करतोय. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका खेळला आणि दुसऱ्या चेंडूवर खेळताना षटकार वसूल केलेला आहे. षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज आतिश भामरे याने. आणि एस पी दापोडे संघाची धावसंख्या या षटकाराने वाढून होते ती 7. हालांकि आतिश की शुरुआत भी इस सीजन में उतनी अच्छी रही नहीं थी, लेकिन कहीं ना कहीं पिछले कुछ टूर्नामेंट्स में उन्होंने बहुत ही बढ़िया बैटिंग की है. यह भी फुल टॉस, लेकिन इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर रखा था. अच्छा ड्राइव और ये सेंसिबल बल्लेबाजी है. ललचाती हुई लुभाती हुई गेंद थी कि फिर से आमंत्रण दिया था कि बड़ा शॉट खेले और जानबूझकर दूर भी रखा था, लेकिन बल्लेबाज ने उस आमंत्रण को पूरी तरह से स्वीकार नहीं किया. जमीन के सहारे खेला और 1 रन. नक्कीच एक चांगला फटका आपण पाहतोय. चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका खेळला होता फलंदाजाने. पहिला होता ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि ऑफ साईडला हा चेंडू खेळला होता फलंदाजाने. एक वाइडिश गली और एक शॉट फाइन लेग. 7 खिलाड़ी बाउंड्री पर. बिरबल लेफ्ट आर्म ओवर द विकेट. फिर से हल्का सा फ्लाइट. इस बार
सीधे बैट से लॉन्ग ऑन पर ड्राइव किया है, ऑन ड्राइव। एक और सिंगल आता हुआ। अच्छी शुरुआत यहाँ पर एसपी दापोडे टीम की, टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए। स्कोर 9 रन पहले ओवर का खेल प्रगति पर, 9 बिना किसी नुकसान के। इस बार निश्चित रूप से रन मिलेगा यहाँ पर अतिरिक्त। जी हाँ, नो बॉल है, नो बॉल घोषित किया है अंपायर ने। क्रीज के भी बाहर गेंद पिच हुई थी। हालांकि हमने देखा है पहली गेंद से कि उंगलियों का ज्यादा इस्तेमाल नहीं कर रहे हैं, कहीं ना कहीं थोड़ा सा मीडियम पेस गेंदबाज की तरह डाल रहे हैं। फ्री हिट, अच्छा मौका आतिश के पास, फ्लिक किया, अच्छी टाइमिंग है और गैप में भी 6 रन, फ्लॅट 6। म्हणजे अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय, फ्लिकचा फटका, फ्लॅट सिक्सर वसूल करतो फलंदाज आणि अतिशयच्या बॅट मधून निघाला हा दुसरा षटकार हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता। कलाइयों का बेहतरीन उपयोग। ओवर पिच गेंद थी और थोड़ा सा शफल कर चुके थे तो उनके पैरों पर आ रही थी। बहुत ही शानदार तरीके से फ्लिक किया उसको मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन के बीच में से 6 रनों के लिए। तो ओवर समाप्त हुआ पहला। दमदार शुरुआत एसपी दापोडे टीम की, 16 रन बिना किसी नुकसान के। नक्कीच एक चांगली सुरुवात आपण पाहतोय। एसपी दापोडे संघाच्या संघानिकांनी जो निर्णय घेतलेला आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एक योग निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण कोणताही फलंदाज बाद झालेला नाही आणि धावसंख्या आपण पाहतोय 16, बिनबाद 16 ही धावसंख्या आहे एसपी दापोडे या संघाची। काफी अच्छे टच में नजर आते हुए आतिश भामरे, जिस तरह से मिडल कर रहे हैं गेंदों को। एक बहुत ही अच्छा बैटिंग विकेट यहां पर बनाया गया है। पिच क्यूरेटर प्रकाश यादव, आज भी उन्होंने कहा है कि ढेर सारे रन्स बनेंगे। तो आज भी रन फेस्टिवल देखने को मिलेगा। हालांकि टेनिस क्रिकेट में देखिए विकेट का उतना मतलब ज्यादा रोल नहीं रहता है जितना लेदर क्रिकेट में रहता है, क्योंकि ओवर्स की संख्या एक तो बहुत कम होती है और जो गेंद इस्तेमाल होती है उससे कोई विकेट पर ज्यादा प्रभाव पड़ता नहीं है। जो लेदर बॉल होता है उससे जरूर पड़ता है प्रभाव। विकेट यदि थोड़ा सा कहीं ना कहीं धीमा हो, विकेट ऐसे रहते हैं जो तेज गेंदबाज जब जोर लगाकर बॉलिंग करते हैं लेदर बॉल क्रिकेट में, तो वो विकेट धीरे धीरे टूटता भी है। नक्कीच, लेकिन यहां पर वो बात नजर नहीं आएगी। प्रमोद ने दूर वाले छोर से बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, आगे रखा, आमंत्रण दिया ड्राइव करने के लिए और पड़ने के बाद हल्की सी बाहर निकली गेंद। अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता। पहले मैच में सबसे सफल गेंदबाज रहे थे प्रमोद। उमेश 11 भादाने टीम के लिए महेश 11 के विरुद्ध 2 ओवर्स में 11 रन दिए थे मात्र और 2 विकेट्स लिए थे। एक और अच्छी गेंद, इस बार अपने आप को रूम देकर खेलना चाहते थे, फिर से बीट हुए कुणाल, तो थोड़ा सा परेशानी में डाला हुआ है कुणाल मात्रे को। कुणाल 2 पर, आतिश खेल रहे हैं 13 पर। टीम का स्कोर 16 बिना किसी नुकसान के। नेक्स्ट मैच रमणीक स्पोर्ट्स ओवली बनाम जानवी स्पोर्ट्स। अच्छा ड्राइव, बॉलर बैक पास ड्राइव, लॉन्ग ऑन मौजूद और मिस फील्ड, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, जहां पर 1 रन होना चाहिए था सुभाष, वहां पर चौका। 1 टू का 4, इसे कहते हैं 1 टू का 4। आतिश का सिक्सर दिखाया जा रहा था और ये देखिए हाफ वॉली थी, थोड़ी देर के लिए हवा में जरूर रही थी, लेकिन बॉलर के पास कोई मौका नहीं था। इनके पास जरूर मौका था बाउंड्री बचाने का, लेकिन बचा नहीं पाए। खरं सुमार दर्जा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं क्षेत्ररक्षकाकडून। किरण तिथे मौजूद होता। 4 रनों से बढ़ता हुआ स्कोर 20 रन। दूसरा ओवर चलता हुआ पारी का। इस बार पूरी लंबाई की गेंद, थोड़ा सा इनसाइड आउट ड्राइव लगाया है, डीप कवर में फील्डर है। काफी अच्छी गेंदबाजी, थोड़ा सा राउंड आर्म एक्शन है, थोड़ा सा साइड आर्म ऐसे मतलब बहुत नीचे की तरफ आ जाता है उनका हाथ, जरा गौर से देखना पड़ेगा रिप्ले में। और उस वजह से भी उनकी गेंदें थोड़ी सी आउट स्विंग होती है, जो नेचुरल स्विंग उनका है। जी हाँ, साइड आर्म और इस बार मिस टाइम स्ट्रोक, मौका बन सकता है। जी हाँ बिल्कुल, अच्छा कैच,
कोई गलती नहीं की किरण विशे ने। ग्राउंड फील्डिंग उतनी अच्छी नहीं रही थी इससे पहले वाली गेंद पर उनकी, लेकिन इस बार बहुत ही बेहतरीन कैच लिया है। 13 रन बनाकर आउट हुए आतिश भामरे। पहिला फलंदाज बाद होतोय आतिश भामरे, ज्यांनी बाद होण्यापूर्वी 2 षटकारांच्या सहाय्याने 13 धावांचं योगदान दिलं होतं. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. टायमिंग साधता लावून खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र कौतुक करावे लागेल अजय क्षेत्ररक्षकाचं. जी हाँ, काफी दूरी तय करनी पड़ी थी। ये देखिए लॉन्ग ऑन से बहुत अंदर आए थे दौड़कर, लगभग 10-12 कदम दौड़े थे। और जब ज्यादा तेज आप दौड़ते हो तो फिर गेंद पर निगाहें बनाना भी बहुत मुश्किल काम होता है, लेकिन सब कुछ सही वहां पर सुरक्षित हाथों की जोड़ी भी दिखाई किरण विशे ने। तो पहली सफलता प्राप्त की है प्रमोद ने, रन संख्या 21 एक विकेट के नुकसान पर। नए बैट्समैन आतिश घोड़विंदे पहले मैच में टीम में नहीं थे, तो उनकी भी वापसी हो रही है। आज हिमांशु भी है टीम में और साथ ही चिराग भी खेलने वाले हैं, तो गेंदबाजी को भी पुख्ता किया गया है एसपी दापोडी टीम की ओर से। इनसाइड आउट, बार बार वही स्ट्रोक दोहराने की कोशिश कर रहे हैं कुणाल, लेकिन ज्यादा सफलता उनको मिली ही नहीं इस ओवर में। एक सफल ओवर समाप्त होता हुआ प्रमोद का, केवल 5 रन दिए और 1 विकेट प्राप्त किया। 2 ओवर्स के बाद 21 रन 1 विकेट के नुकसान पर। यानंतर सामना असणार रमणिक ओवले विरुद्ध जान्हवी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघटकांना पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे की आपण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आजच्या दिवसामधील आपण तिसरा सामना पाहणार आहोत. एकविरा भादोड विरुद्ध साई स्पोर्ट्स किरवली, त्यानंतर समीरा स्पोर्ट्स विरुद्ध बी इंडियन, त्यानंतर धनेश इलेव्हन विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स एक बिग मॅच, त्यानंतर बंटी स्पोर्ट्स बोरिवली विरुद्ध सोनादेवी टेमघर, त्यानंतर मयुरेश स्पोर्ट्स संघाला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आपण प्रथम कुमार या संघासमोर, आणि त्यानंतर महेंद्र स्पोर्ट्स रमणिक ओवले आणि जान्हवी यामधील विजेत्या संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. बहुत ही जोरदार संघर्ष आज के सभी मुकाबलों में होने की संभावनाएं हैं। बॉलिंग में परिवर्तन, जयेश अटैक पर आते हुए। अच्छी गेंद थी और उसको पूरा सम्मान दिया है। आतिश ने 2 रन लेना चाहते हैं, डायरेक्ट हिट और लीजिए विकेट गिरता हुआ। जोखिम उठाया वहां पर आतिश घोड़विंदे ने, सीधा निशाना स्टंप्स पर। ये देखिए रिप्ले, ऑफ स्टंप के बाहर सीधी रहती हुई गेंद स्टंप्स को कवर करते हुए खेला था, पुश किया था केवल ऑफ साइड में, और खुद गेंदबाज जयेश चले गए वहां पर और सटीक निशाना स्टंप्स पर। तो आतिश लौटते हुए पेविलियन में। निश्चितच दुर्दैवरित्या धावबाच्या रूपाने बाद झाले. दोन्ही अतिशय इनिंग खेळणारे आतिश भामरे आणि आतिश घोडविंदे हे बाद होऊन पॅनलमध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज जितू तारे, मॅन फ्रॉम अंजूर. दोन्ही अंजूरचे खेळाडू आपण पाहतोय, कुणाल म्हात्रे आणि जितू तारे. काफी अच्छी शुरुआत रही थी, पहले ओवर में 16 रन भी बनाए थे बल्लेबाजों ने, लेकिन अब दापोडे टीम के 2 विकेट्स गिर गए हैं। तो एक साझेदारी यहाँ पर बनानी पड़ेगी। जीतू तरे जो कि मजबूत कदकाठी के बैट्समैन है, दाइनेत के, और हार्ड हिटर माने जाते हैं टेनिस क्रिकेट बॉल के। शॉर्ट गेंद और ये देखिए हार्ड हिट, 6 रन। हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. अखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फुल केलं होता, फुल अँड सक्सेसफुल. षटकरने स्वतःचं अकाउंट ओपन केलेल्या फलंदाज जितू तारे याने. बहुत ही कमजोर गेंद थी, हालांकि जितू तरे अभी अभी क्रीज पर आए हैं, लेकिन कोई प्रॉब्लम नहीं उनके लिए। शॉर्ट पिच गेंद, ज्यादा गति भी नहीं थी, हाफ ट्रैकर थे, उसको आसानी से पुल किया। पहला ओवर बीरबल विशे ने किया था, अब उनके पुत्र जयेश विशे इस समय गेंदबाजी करते हुए।
तो सुभाष, ये काफी रोचक बात है कि पिता और पुत्र एक ही टीम से खेलते हुए। ऑन साइड में हम देखें तो 4 खिलाड़ी बाउंड्री पर एक सर्कल के अंदर। फिर से ऑन साइड में और ओ हो जबरदस्त प्रहार, एक और सिक्सर। सोन्याचा उंगवला तैता पाकाचे महिन्याला आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला। हे आपण पाहू शकता लॉफ्टेड फटका, जणू काही अजय घरत जितू तरे हा घरूनच सेट होऊन आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट टायमिंग आपण पाहू शकता. बॅक टू बॅक 2 षटकार फेस केलेले आहेत फलंदाजाने. विकेट इतना फ्लैट है कि ऑफ द सरफेस तो थोड़ी सी भी मूवमेंट नजर नहीं आ रही है। हवा में तो गेंद स्विंग नहीं हो रही है, लेकिन विकेट से गेंदबाज अपेक्षा करते ही है टेनिस क्रिकेट बॉल में कि थोड़ा बहुत मूवमेंट उनको मिले, लेकिन वो भी नहीं है। और यही वजह है कि थ्रू द लाइन भी शॉट्स खेलना आसान है, ऑन द राइट शॉट्स भी यहाँ पर खेले जा सकते हैं। इतना अच्छा विकेट है, जैसे एक समय जयपुर के सवाई मानसिंह स्टेडियम में ट्रू विकेट हुआ करता था, बिल्कुल वैसा ये विकेट है, फ्लैट पाटा विकेट। अच्छी गेंद, अपील और आउट, उंगली ऊपर उठती हुई, लेग बिफोर विकेट, बढ़िया वापसी करते हुए जयेश। मानव रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्थ करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्थ करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. काफी अच्छी रफ्तार से रन्स जरूर बने हैं, 34 रन, लेकिन 3 विकेट्स भी अब गवा दिए हैं। अच्छे टच में नजर आ रहे थे जितू, लेकिन ये गेंद बहुत ही बेहतरीन थी, यॉर्कर लेंथ, और ये गेंद तो किसी भी विकेट पर कारगर साबित हो सकती है। नक्कीच कमबॅक करून केलेलं आहे जयेशच्या गोलंदाजाने. कारण या अगोदर आपण बघितलं लगातार 2 षटकार फेस केले होते फलंदाज जितू याने. मात्र हा चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळला होता. या चेंडूच्या प्रश्नाला कुठलंही उत्तर नव्हतं जितू तारेकडे. नवीन फलंदाज सुनील पाटील, मॅन फ्रॉम कालेर. डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी. एक और अच्छी गेंद और समझदारी से काम लिया है सुनील ने, छोटी बैकलिप से पुश किया ऑफ साइड में। इनफॉर्म बल्लेबाज है, पिछले मैच में 40 रनों की धुआंधार पारी खेली थी, मैन ऑफ द मैच बने थे, और कैप्टन भी है एसपी दापोडे टीम के। जयेश ने पहले मैच में भी एक ओवर किया था, लेकिन उनको विकेट नहीं मिला था। इस मैच में विकेट मिला है, थोड़े से महंगे जरूर साबित हुए हैं। फील्डिंग में अब तब्दीली होती हुई, क्योंकि बाया और दाहिने हाथ की जोड़ी अब क्रीज पर है। कुणाल जो कि सलामी बैट्समैन है, कहीं ना कहीं उस फॉर्म में नजर नहीं आए हैं जिस फॉर्म में इस सत्र में वो रहे हैं। फुल टॉस गेंद, ओ कैरी नहीं हुई, और अब तो ऐसे लगा कि फुटबॉल खेला जा रहा है, थ्रो करने की भी आवश्यकता नहीं पड़ी। 2 रन पूरे, और इसके साथ ही तीसरा ओवर समाप्त। 37 रन 3 विकेटों के नुकसान पर एसपी दापोडे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर एसपी दापोडे संघाचे धावसंख्या झालेले 3 बाद 37. 3 फलंदाज बाद 2 फैलामध्ये परतलेले आहेत. आतिश भांबरे, आतिश घोडविंदे आणि जितू तारे. कुणाल म्हात्रे आणि सुनील पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. सुनील पाटील याला आपण पाहू शकता खेळपट्टीवर डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील डेव्हिड वॉर्नर मात्र आपल्याला खेळताना दिसणार नाही. मात्र ह्या डेव्हिड वॉर्नरला आपण पाहू शकता त्याच्या ॲक्शनमध्ये खेळताना. डेव्हिड वॉर्नर जो बॉल टेम्परिंग मध्ये फसला गेलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही. रवींद्र तरेसरांचे ते आगमन झालेलं आहे. डेव्हिड वॉर्नर आणि रवींद्र तरेसर 21 शतकांचं बरोबर 63 6,363 धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झलकावल्या होत्या, आणि यानंतर मात्र डेव्हिड वॉर्नर आता खेळताना दिसणार नाही. आता डेव्हिड वॉर्नरचा जर खेळ बघायचा असेल तर आपण सुनील पाटील याचा खेळ पाहू शकता.
भिवंडीचा डेव्हिड वॉर्नर आपण पाहतोय खेळपट्टीवर. सुनील पाटील मॅन फ्रॉम कालेर. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 37. 3 फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर ललित. परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजीमध्ये. पहिलं षटक बिरबल, दुसरं षटक प्रमोद, तिसरं षटक हाताळलं होतं जयेश याने आणि चौथं षटक हाताळण्यासाठी ललित आलेलं आहे. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी रेनकडून. 2 क्षेत्ररक्षक 20 मध्ये इतर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत तैनात केलेले आहेत. यावेळी बॅटचे एज चांगलं चेंडूची हाताळणी होती. रेग्युलर फुल मधील हा पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधील. SP दापोडे, करण पाटील फॅम टीम SP दापोडे विरुद्ध उमेश 11 भादाने या 2 संघामध्ये. यावेळी मिडल ऑफ द बॅट करता आलं नाही. वाडिश लॉंग अँड रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजाला. एका धावेने SP दापोडे संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे 38. रमणीक ओवली संघाचा संघनायक आणि जाणीव स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपल्याला पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे. यानंतर सामना रमणीक ओवली विरुद्ध जाणवी स्पोर्ट्स या 2 संघामध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. यानंतर एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रमोद याला कंटिन्यू ठेवलेलं आहे. एक चोटी धाव पूर्ण करतात आणि डाऊन दी लेग स्टंप वाईडचा इशारा येतोय. अवंतर धाव आणि या अवंतर धावेने 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 40. SP दापोडे यंदाच्या अंगामध्ये नंबर 3 वर रँक करत आहे. 1 नंबरवर आपण पाहतोय 6 चषकांचं बी इंडियन, 2 नंबरवर 5 चषकांचं धनेश 11 आणि प्रत्येकी 1-1 चषकासह 6 संघ नंबर 3 वर रँक करत आहेत. त्यामध्ये SP दापोडे या संघाचा समावेश आहे. SP दापोडे या संघाने बालाजी चषक पटकावला होता बी इंडियन संघाला अंतिम सामन्यामध्ये पराभूत करून. बालाजी चषकाचा विजेता संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना SP दापोडे. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे सुनील पाटील साठी. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील केला गेला होता आणि चौकार. एक वेलकम बाउंड्री. लेग बायचा इशारा येतोय. लेग बायच्या रूपाने चौकार मिळतोय दापोडे या संघाला आणि चौकाराने धावसंख्या वाढून होती ती 44. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. सफल क्रॉस झाला होता. एस्टेनच्या खूप बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. म्हणजे चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नव्हता. पायाला लागून चेंडू गेला होता सीमारेषी रिजन बाहेर चौकारासाठी. यानंतर रमणीक ओवली विरुद्ध जाणवी स्पोर्ट्स या 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. दुसरा सामना असणार आहे. प्रमोद वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आणि सांघिक 4थं. यावेळी चेंडू गॅप मधून जाडतोय मिड विकेट रिजन बाहेर सीमारेषेवर चौकार. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट फटका. अगदी डेव्हिड वॉर्नरचा अंदाज या फटक्यामागे आणि गॅप मधून चेंडू गेला होता सीमारेषेवर चौकार. हे चौकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 4 ने वाढवून होते ते 48. हो एवढा या स्केअर ऑफ द विकेट सीमारेषेवर षटकार. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो. चेंडू बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमडली ती षटकाराची. अतिशय उत्कृष्ट फटका सुनील पाटील याच्या बॅट मधून षटकाराने धावसंख्या मुसळणे मारते. धावसंख्या वाढून झालेली आहे ती 54. अर्धशतक धावफलक झलकले गेलेले SP दापोडे या संघाचं.
आज या स्पर्धेचा हा 9वा दिवस मित्रांनो आपण पाहतोय. क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संघ आमदार चषक 2018 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक शेवटचा चेंडू शेष आहे. मेन पंच आपण पाहू शकता दिनेश नाईक, स्क्वेडेकचे पंच गोकुल पाटील. सर्व पंचांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. यावेळी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, झेल सोडला जातोय. लॉंगांच्या क्षेत्ररक्षकाकडून जीवदान मिळतं फलंदाजाला. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती फलंदाजाकडे आणि एका धावेने या षटकाची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर SP दापोडे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 55, 55 लॉस ऑफ 3 विकेट. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. पहिला सामना रेग्युलर क्रिकेटमधील आपण पाहतोय SP दापोडे विरुद्ध उमेश शिलवाना भादाने या संघामध्ये. यानंतर रमणी कोहली आणि जान्हवी स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पहिला आणि शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जात आहे. रमणी कोहली संघाचा संघनायक आणि जान्हवी स्पोर्ट्स संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर SP दापोडे संघाची धावसंख्या 3 बाद 55. सुनील कुणाल म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आहे. आतिश भांबरे, आतिश घोडविंदे आणि जितू तरे हे 3 फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत. कुणाल म्हात्रे यांनी इंदाच्या मध्ये सर्वाधिक अर्धशतके झलकावण्याचा रेकॉर्ड सिटी पूलमध्ये केलेले आहेत. तब्बल 3 अर्धशतके कुणाल म्हात्रे यांनी झलकावलेले आहेत. नॉस्ट्रिंगला आपण पाहतोय. यावेळी अतिशय खराब चेंडू. जवळजवळ प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर पकडण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. खराब दिशाहीन चेंडू. 5 धावा मिळालेल्या त्या चेंडूवर आणि या 5 धावेने दापोडे संघाची धावसंख्या वाढते. आपण पाहू शकता अतिशय खराब दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. यष्टिक्षक खूप निराश गोलंदाज जयेश याच्यावर. यावेळी लोअर फुलटा चेंडू सरळ हातामध्ये, मात्र चांगला अवसर होता. संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होता फलंदाज. ललित तिथे तैनात होते आपण पाहू शकता. खूप वेळ चेंडू हवेत होता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. या इनिंग मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे उमेश शिलवाना भादाने या संघाकडून. जयेश यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, मात्र यावेळी संधी होती, झेल सोडला जातोय. कुणाल म्हात्रे याला जीवदान मिळतंय. गोलंदाज खूप निराश. फटका उत्कृष्ट होता, मात्र चांगला प्रयत्न केला होता किरण याने. स्लॉफी वर्क का सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय ते भादाने या संघाकडून. कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच असं क्रिकेटचं समीकरण असतं. मग ते तर त्या उलट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण भादाने या संघाकडून. यावेळी मिडल करता आलं नाही. वाटेशी लॉंग ऑन रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त 1च धाव. एका धावीने SP दापोडे संघाची धावसंख्या होती ती 64. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय SP दापोडे या संघाला बालाजी चषकाचा विनर संघ, विजेता संघ आहे, नंबर 3 वर रँक करत आहे यंदाच्या अंगामध्ये.
जयेश आणि बिरबल ही पिता पुत्राची जोडी आपण पाहतो. या अगोदर चिंबीपाडा संघाकडूनही आपण पिता पुत्रांची जोडी पाहिली होती याच चषकामध्ये. बिरबल हे वडील आहेत आणि जयेश जो गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय मुलगा आहे. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडूच्या हाताळणी शॉर्ट थंडमेला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजमध्ये अशी घटना घडली होती. एका सामन्यामध्ये शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा पुत्र हे दोघे एकत्र खेळलेले होते. जयेश व्हीआयपी डायस करून बोलताना सामनाकार फलंदाज बेमिसाल कुणाल हार्दिक पांड्या भिवंडी. यावेळी यावर खेळल्यांचा चेंडू हेलिकॉप्टर आहे अगदी महेंद्र सिंग धोनीच्या अंदाजाने स्वापी वर्क आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढून होती ती 67. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळला होता. बचावात्मक पद्धतीने हा चेंडू खेळला होता कुणाल मात्रे याने. लॉर्ड फुलटाच सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सहज सोपा झेल आणि कुणाल म्हात्रे फेल. कुणाल म्हात्रे याची गेली संपुष्टात. आयलो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उदलाला माझे DJ Webhouse in the mix. नवीन फलंदाज मयूर तरे मॅन फ्रॉम खारबाव आणि खारबाव येथून धनराज वतारी यांच्याकडून त्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच त्याने दापोडे संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमदार चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. चौथा फलंदाज बाद होऊन पेवल्यामध्ये टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज डकआउटच्या आसऱ्याला गेलेले आहेत. सुनील पाटील खेळपट्टीवर आहे जो वैयक्तिक 14 धावसंग्रह खेळत आहे. त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे. मयूर तरे नुकताच खेळपट्टीवर आलेला आहे. आज निश्चितच मोठ्या संघाने आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. कोरून बाबनदेव कोरून रोशन पाटील शापूर किनवले इथून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहत आहेत. त्यांच्याकडून संजयभाई म्हात्रे साहेबांना आमदार साहेबांनी आमदार चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद रोशन पाटील मॅन फ्रॉम कोरून. धनराज वतारे यांच्याकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा येत आहेत मयूर तरे आणि दापोडे संघास. रमणीक ओली संघाचा संघनायक आणि जाणीव स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जात आहे. ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. ललित गोलंदाजी मार्कवर. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका टावडिंग षटकार. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय दूर कुठेतरी. पाहू शकता रिप्लेमध्ये. हो 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 अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू हवेशी गप्पा गोष्टी करताना सीमाच्या बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती 73. अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो. डेव्हिड ऑर्नरचा अंदाज आपण पाहतोय सुनील पाटील याच्या या फटक्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 40 धावांची खेळी पेश केली होती आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता सुनील पाटील. यावेळी बॅटचे
आणि चेंडू होतोय थर्ड मॅन रिझन मधून शिमार शिमार चौकार फाईन लाग सॉरी रिप्ले मध्ये पाहू शकता फाईन केलं होतं फायनली रिझन मधून चेंडू गेला होता शिमार शिमार चौकारासाठी कुठलीच संधी नव्हती कारण फाईन लेगचा क्षेत्ररक्षक खूप वर उभा होता. यावेळी एशियनचा वेध घेणारा चेंडू सफल क्रॉसून गेल्याचा प्रयत्न आणि सुनील पाटील याचं वादळ थंडावताना नवीन फलंदाज चिराग माली मॅन फ्रॉम रानाल 7व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. सुनील यांनी बाद होण्यापूर्वी क्वार्टर सेंचुरी सिल्वर जुबली धावांचं योगदान दिलं होतं. दापोडे या संघासाठी 25 धावा झलकावल्या होत्या त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजेच 77. यावेळी चेंडू हवेत फाईन लेगला कुठली चूक करत नाही. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि चिराग आल्या पावली माघारी परतताना आयोजन केलंय भगवड गावाला आमदार चषकाचं आयोजन केलंय टेंभर पाड्याला गाजतय नाव गाजतय गाजतय नाव गाजतय नाव गाजतय रुपयाचा गाजा त्या भिवंडी शहराला 9000 नंबरवाल्याचा त्या महेकर संघाचा नाव गाजतय रुपयाचा गाजा त्या भिवंडी शहराला 9000 नंबरवाल्याचा त्या 6वा फलंदाज बाद होऊन डगॉटच्या आश्रयाला गेलेल्या नवीन फलंदाज जयेश पाटील मॅन फ्रॉम केवणे दिवे नॉस्ट इंडला मात्र सामनावीर फलंदाज मयूर तारे. यावेळी वेगवान चेंडू डाऊन दी लेग स्टंप पंचांचं वाईटचं शेवटी अवांतर धावेने धावसंख्या घडवून होते ते 78. रेग्युलर फुल मधील हा पहिला सामना आपण पाहतोय. एसपी दापोडे विरुद्ध उमेश शिवल्यान भादाने यानंतर रमणिक ओवली विरुद्ध जाणीव स्पोर्ट्स त्यानंतर सामना असणार आहे साई बजागे फॅम टीम साई स्पोर्ट्स किरवली विरुद्ध आई एकविरा भादवड या संघामध्ये. त्यानंतर समेरा स्पोर्ट्स बबन पाटील फॅम टीम संघाला आपण पाहणार होता बेंड या संघासमोर. यावेळी स्केअर ऑफ द विकेट चेंडू टोलवला जातोय. खराब क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षण होल देऊन